नमस्कार मंडळी, कशी आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, सध्या चैत्र महिना चालू आहे आणि चैत्र महिना म्हटला की ना की कोकणातील देवदेवतांच्या यात्रोत्सव. आणि आज आपण चाललो आहे दापोली तालुक्यातील अंजारले या गावामध्ये. अंजारले गावातील श्री दुर्गादेवीची रथयात्रा आहे आज आणि जवळजवळ 400 वर्षापूर्वी चालत आलेली प्रथा आहे. आठवडाभर आधी ना या मंदिरामध्ये कीर्तन, पारायण, भजन असे कार्यक्रम चालू असतात. आणि आज संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी ना या मंदिरामधून दुर्गादेवीचा रथ बाहेर पडतो. सकाळी पहाटे 6 वाजता बाहेर पडतो आणि संपूर्ण अंजारले गावामध्ये फिरतो आणि संध्याकाळी काहीतरी 5:30-6 वाजता पुन्हा मंदिरामध्ये येतो. आणि तिथे आल्याच्या नंतर मग तिथे भुई शेंगांचा असा प्रसाद उडवला जातो. आणि त्याच्यानंतर मग रथ आहेत ना तो खेचाखेची करतात. तो देखील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर का नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. चला मंडळी, थेट आपण जाऊया अंजारल्या गावामध्ये आणि हा श्री दुर्गादेवीचा रथयात्रा पाहूया. आणि मंडळी, आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या व्हिडिओ बनवल्यात, त्याच्या प्लेलिस्ट देखील बनवल्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की चेक करा. त्या व्हिडिओ आवडल्या तर इतरांना देखील नक्की शेअर करा. चला मंडळी, थेट जाऊया अंजारल्या गावामध्ये आणि श्री दुर्गादेवीची रथयात्रा पाहूया. तर मंडळी, आपण आता आलो आहे अंजारल्या गावामध्ये आणि थेट दुर्गादेवी मंदिराच्या इथे झालो आहे. इकडे पाठीमागे बघताय दुर्गादेवीचं मंदिर. चला मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया. त्यानंतर मग आपण रथयात्रेला जाऊया. चला, इकडे बघताय मंडळी एकदम रोड टच दुर्गादेवीचं मंदिर आहे. हे बघा समोरचं एंट्रन्स, दुर्गादेवी मंदिर देवस्थान. आणि इकडे केळशी साईडला रोड जातो पुढे. चला मंदिरामध्ये जाऊया, आपण दर्शन घेऊया. तर व्हिडिओ आपण स्लो मोशनमध्ये बनवणार आहोत, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ स्लो मोशन तुम्हाला बघायला छान वाटेल. मंडळी इकडे बघताय मंडळी, ज्याप्रमाणे केळशीचं महालक्ष्मी मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या सभामंडपामध्ये असं दिव्यांचं रोषणाई असते ना, त्याचप्रमाणे इकडे देखील अशी आहे दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये. चला मंदिरामध्ये जाऊया, आपण देवीचं दर्शन घेऊया. मंडळी एकदम जुनं स्ट्रक्चर आहे आणि जीर्णोद्धार बघताय शके 1740. खूप जुनं मंदिर आहे आणि लाकडी खांबांवरती बघताय खूप छान अशी कोरीव काम आहे आणि खूप असे जुने फोटो लावलेले आहेत खूप वर्षापूर्वीचे. जसं केळशीच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये फोटो आहेत ना, त्याचप्रमाणे इकडे देखील लावलेले आहेत आणि पूर्ण लाकडी स्ट्रक्चर आहे. आत्ताच मंडळी आपण मंदिरामधून दर्शन घेऊन आलो. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतलं असेल. आणि मंडळी संध्याकाळी तिथे आल्याच्या नंतर ना इथे आरती वगैरे होते आणि तो माहोल अगदी बघण्यासारखाच असतो. मंडळी इकडे बघताय मंदिराच्या साईडलाच बरोबर छोटंसं तळं आहे आणि बघा या ठिकाणी संध्याकाळी ते रथ येतो आणि तेच खेचाखेची करतात आणि मग इथून या शेंगा उडवल्या जातात, म्हणजे प्रसाद उडवला जातो. चला मंडळी, आपण दुर्गादेवीच्या रथयात्रेला जाऊया. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून मंदिरामध्ये आपण गेलो होतो, दर्शन घेतलं. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतलं असेलच. आता आपण दुर्गादेवीचा रथ आहे ना तिथे जाऊया.
तर मंडळी रथ आहे ना ज्या ठिकाणावरून जाईल ना त्या ठिकाणावर ते महिला तिथे ओटी वगैरे घेऊन येतात आणि मग ओटी घेत घेत रथ असा पुढे सरसावत जातो आणि मग पुन्हा संध्याकाळी 6 वाजता या मंदिराच्या इथे येतो. तर आता पुढे तिकडे असेल गावामध्ये, तर आपण तिथे जाऊया गावामध्ये. मंडळी तुम्ही जर कधी अंधारल्या गावामध्ये आलात ना तर अशी जुनी घरे तुम्हाला खूप पाहायला मिळतील, जुन्या पद्धतीची. हे बघा अशा प्रकारे हे बघा इकडे देखील आहेत. घरासमोर असं मांडव. हे बघा जुनी घरे खूप आहेत तिकडे. नाही म्हटला की दुकानं आलीच, खाऊ खेळणी प्रसादी ह्याची दुकानं आलीच. आता थोड्या वेळा आपण तो पाहणार आहोत. तिथे खूप मोठ्या प्रमाणात अशी दुकानं असतात आणि ते लोकांची सर्व गर्दी असते. चला पाहूया. हे बघा मंडळी इथे आता दुकानं खूप आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आणि माणसांची गर्दी देखील खूप आहे. आणि माणसांची गर्दी देखील खूप आहे. दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुकानं लागलेली आहेत तिकडे. मंडळी दुर्गादेवीचं मंदिर आहे ना तिथे हा यात्रोत्सवाची दुकानं असं लागणार, दुसरं दुकान लागत नाही, ते पुढे लागतात. आणि आता आपण जाऊया रथयात्रेला पाहूया. चला. तर मंडळी हे बघा इथे समोर आपल्यासमोर रथ आहे आता आणि रथावर असणारा पारंपरिक वाद्य त्यांचं आहे. पारंपरिक वाद्य वाजायला सुरुवात झाली.
तर मंडळी आता रथ देवीच्या मंदिराच्या इथे आला आहे आणि आता रथातील देवी इथून काढतात आणि मंदिरामध्ये नेतात आणि रथ असा पुढे नेतात आणि मग खेचाखेच करतात. बघा मंदिरातून देवी काढलेली आहे. मंडळी रथ आता इथे ठेवलेला आहे. आता थोड्या वेळात आता भूशंगांचा प्रसाद उडवणार. ते बघा तिकडे तयारीत आहेत. बघा त्यांच्या डोक्यावर टोपली आहे. आता शेंगा उडवणार थोड्या वेळात आणि शेंग्यांचा प्रसाद जमवण्यासाठी हे बघा किती फक्त मंडळी सर्व. शेंगांचा प्रसाद उडवायला सुरुवात झाली आहे आणि सर्व हा प्रसाद टिपण्यासाठी सर्व ही भक्त मंडळी भक्त आतुरलेली होती. फक्त कशा प्रकारे शेंगांचा प्रसाद टिपतायत. तर मंडळी आता रथ उचलला आहे. आता इथे रथ थोडा खेचाखेचीत करतील रस्त्यावरती. पुढे नेतात मागे आणतात, पुढे नेतात मागे आणतात. आसमान की बुलंदियां छू रहा है। देखा भारत को सजाए बनारस के जीवन की तरह उनके लखनऊ से समाज बजा रहे मंगल सकाळी तू व्हिडिओ कधी पाठवलीस मला मॅसेज बघितला पण नाही. 7 वाजता करतो किती 9:30ला हे जेव्हा बसले ना तेव्हा उघडला
चला मंडळी, रथ आता थोडा खेचाखेची केला नाही. आता रथ आहे ना, जो नेहमीची यांची ठरलेली जागा असते ना, त्या ठिकाणी तो रथ ठेवणार होता. तर मंडळी, आता सभा मंडपात आता आरती होईल. इकडे सर्व पुरुष जमलेले आहेत, बसलेले आहेत, आणि इकडे वरती सर्व महिला आहेत. आत्ताच मंडळी घरी आलो आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं, आपण गेलो होतो दापोली तालुक्यातील अंजारले गावी. अंजारले गावची श्री दुर्गादेवीची रथयात्रा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर काय नवीन असेल चॅनल आपला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.